नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी माझी कॉपी कोणीही करू शकत नाही, मी ओरिजिनल आहे असं म्हटलं होतं। तसेच उभाटाचा बापही माझी कॉपी करू शकत नाही असे वक्तव्य केले होते। मात्र आज त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतल्याचे दिसते। संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की त्यांचे वक्तव्य हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात होते, परंतु त्यांच्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला। बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे दैवत आणि बाप आहेत असे म्हणत त्यांनी आपल्या पूर्वीच्या वक्तव्यावरून माघार घेतल्याचे दिसते। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघातील वाद पेटलाय। भाजपने ब्राह्मण संघाला पुढे करून माझ्यावर टीका केली आहे असं भास्करराव जाधव म्हणालेत। मी मराठा समाजात जन्माला आलो, कुणालाही घाबरणार नाही असेही जाधव यांनी म्हटले आहे। छत्रपती शिवराय संभाजीराजे महात्मा गांधी यांनाही तुम्ही छळलं अशी टीकाही त्यांनी केली। खोतकीच्या वक्तव्यावरून मी अजिबात माफी मागणार नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असेही भास्करराव जाधव म्हणालेत। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 13 ते 18 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे। IMD ने चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट दिलाय, तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलाय। दुसरीकडे कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत। ठाण्यासह पुण्यात, सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये पावसाचा येलो अलर्ट असून मराठवाड्यात लातूर, धाराशिव, बीडमध्ये पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत। पुढील 4 दिवस विदर्भ व कोकणात पावसाचे ऑरेंज अलर्ट आहेत, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट देण्यात आले आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली। बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळलं, त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहेत। जरांगे पाटील यांनी जी तारीख निवडली ती गणेश उत्सवाची आहे। याच दरम्यान गणेश उत्सवात मुंबईला जायचं आणि दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील यांचा असल्याचा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे। हे सरकार गरिबांचं मायबाप नाही, तर गुन्हेगारांचं आणि पैसेवाल्यांचं मायबाप आहे। हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींचे उद्विग्न शब्द काळीज चिरणारे आणि आजच्या सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण करणारे आहेत। पोटच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी एक आई 8 महिन्यांपासून टाहो फोडते। आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टानेही दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, परंतु सरकार मात्र अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। मुख्यमंत्री महोदय, कृपया खुन्यांना वाचवून न्यायाचा मुर्दा पाडू नका अशी टिप्पणी रोहित पवार यांनी केली आहे। भास्करराव जाधव यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये असे म्हटले आहे। भास्करराव जाधव यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न होता का असा सवाल गृहराज्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता। त्यावर भास्करराव जाधव यांचा मतदारसंघ माझ्या शेजारी आहे, मी कधीही त्यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही। त्यांच्या मतदारसंघातील काही गावे आधी आमच्या वडिलांच्या मतदारसंघात होती, त्यांचा अजूनही आमच्यावर विश्वास आहे। माझे वडील गेली 20 वर्षे तिथे आमदार, पण मी कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही। त्यामुळे प्रत्येक गोष्टीत जाधव यांनी राजकारण पाहू नये अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि भाजपवरही सडकून टीका केली। उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की सर्वांचे मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत आहे। कालचा दिवस देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा होता। आपण सगळे देशात जे चाललं आहे ते पाहत आहोत। भ्रष्टाचार उघडपणे चाललेला आहे, जसं की महाराष्ट्रात बेबंदशाही आहे। कोणी कोणाला विचारायला बघतच नाही। मी काल देखील म्हणालो होतो, आज देखील म्हणत आहे आणि उद्या देखील म्हणेल, भ्रष्टाचारवाल्यांवर कारवाई होत नाही, कोणाला काहीच फरक पडत नाही। मिलिंद एकबोटे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात अजब विधान केले आहे। जर्सी गाय ही डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून निर्माण झालेला प्राणी आहे।
तसेच या गायीच्या दुधामुळे नपुसकता निर्माण झाली असा अजब दावा एकबोटे यांनी केलाय। विशेष म्हणजे आपल्या या भाषणात त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही खालच्या भाषेत टीका केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कुरेशी लोकांवर अन्याय झाल्याचे चालणार नाही असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य केलंय असं म्हणत गोसेवा संघाचे मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांवर टीका केली। फुटबॉल जगातील सध्या सर्वात मोठ्या स्टारपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने 8 वर्षांपासून प्रेम असलेल्या पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्ज सोबत साखरपुडा केला आहे। जॉर्जिना मॉडेलिंग करते। तिने आपल्या इंस्टाग्रामवर या साखरपुड्याची बातमी दिली आणि तिच्या हातात असलेली एंगेजमेंट रिंगचा फोटो शेअर केला। या फोटोमध्ये रोनाल्डोचा हात तिच्या हातावर होता। जॉर्जिनाने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले, होय मी तयार आहे या जन्मात आणि प्रत्येक जन्मात। राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री महोदयांवर जोरदार पलटवार केला आहे। भाजपचे वरिष्ठ नेते आपली दखल घेतीलच, पण उगाच खेटे घेऊ नका राधाकृष्ण असा टोला मिटकरी यांनी लगावलाय। विखे पाटील विसरले असावेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचाच घटक पक्ष आहे। अजितदादांवर टीका करताना जरा जपून, अपेक्षा आहे भाजप श्रेष्ठी याची दखल घेतील असे अमोल मिटकरी यांनी म्हटले। तसेच बाकी विखे पाटील जी आपल्या कार्यकर्तृत्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगली आहे बरं का, उगाच खेटे घेऊ नका राधाकृष्ण असा सांकेतिक टोलाही मिटकरी यांनी विखे पाटील यांना लगावलाय।